तुम्हाला पण ब्लॉकेजेस आहेत किंवा होण्याची शक्यता आहे आणि तरी देखील तुम्ही नॉनव्हेज खात आहात, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। नॉनव्हेज पदार्थ जसे अंड, चिकन किंवा रेड मीट या पदार्थांमध्ये कोलिन नावाचं घटक असतं। आपल्या गटमध्ये असणारा मायक्रोबायोटा या कोलिन नावाच्या घटकाला TMAO या घटकामध्ये रूपांतरित करत असते। TMAO म्हणजे ट्रायमिथाइल अमाइन एन ऑक्साइड। हा घटक आपल्यासाठी खूपच घातक आहे, कारण हा घटक जेव्हा आपल्या रक्तामध्ये तयार होतो तर तो रक्तवाहिनीमध्ये जाऊन ब्लॉकेजेस निर्माण करण्याच्या प्रक्रियेला तिपटीने वाढत असतो, म्हणजे 3 टाइम्स वाढवत असतो। आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला नॉनव्हेज खातो तर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याचे चान्सेस देखील 3 पटीने वाढतात। मग आता तुम्हीच ठरवा की ब्लॉकेजेस आहेत आणि नॉनव्हेज खाणं जरुरी आहे। जर तुम्ही नॉनव्हेजचं प्रमाण कमी नाही केलं तर तुमच्या हृदयातील किंवा रक्तवाहिन्यातील ब्लॉकेजेस वाढत जातील। त्यामुळे नॉनव्हेजचं प्रमाण निश्चित कमी करायला हवं। आता नॉनव्हेज कमी केलं तर त्यासोबत काय वाढवायला हवं हे देखील महत्त्वाचं आहे। आहारामध्ये हाय फायबर फूड्सचा इन्क्लूड करा। तसंच आयुर्वेदामध्ये काही अँटीऑक्सिडंट हर्ब्स सांगितलेले आहे, जसं की आवळा आणि हरितकी। या औषधांचा अंतर्भाव तुमच्या रूटीनमध्ये निश्चित करा। तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। धन्यवाद।